मला आठवतच नव्हतं, मग वहिनीने मला सांगितलं. अरे मी बोलत काय बसले. अरे तुम्ही खा ना गुलाबजाम, खा, मी चहा आणते. गुलाबजामवर चहा मस्त लागतो. ओके. अगं ते म्हणायला लागतो तर हळू. आई ओ बापरे, तुम्ही काय करताय सगळ्याजणी इथे? सांगतो तू बस तर आधी. बस. हो. अगं जानू, स्वानू अगं काय करताय म्हणून काय विचारतेस? अगं तू सांगितलं नाहीस म्हणून आम्हाला काय कळणारच नाही तुझं लग्न ठरलंय. मंदाकिनीने फोन करून सांगितलं आम्हाला, हो की नाही का? हो, म्हणून तर आम्ही धावत पळत आलो तोंड गोड करायला. हे घे, तुझ्यासाठी आईनी पौष्टिक लाडू पाठवलेत. आईजींनी केले? हे घे. बरं सांग, आता घरात माणसं कोण कोण आहेत? खूप माणसं असतील ना घरात की खूप मज्जा येते? नाही म्हणजे अगदी जान्हवीच्या घरात होते तेवढी माणसं नाहीये, पण आहेत, माणसं आहेत. पण मी खरं सांगू का, नवीन घरात जाणार आहे तर मला तर काळजीच वाटते, थोडं टेन्शनही आलंय. मला कसं जमेल हे सगळं? अगं जमेल का म्हणजे काय, जमेलच. आमची जान्हवी आली ना नवीन लग्न करून घरात, अगदी तुझ्यासारखीच होती बघ. आणि आमच्या घरात 1-2 नाही 6 सासवा आम्ही. पण तिने सगळ्यांची छान जमावून घेतलं. हो अगदी खरंय, पण मला जमेल का तसं वागणं? काही काळजी करू नकोस तू, अत्यानंद महाराजांचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. सगळं नीट होईल बघ. अगं त्यांचा अंगारा आणला होता मी, कुठे ठेवला? पिशवी कुठे ठेवलीस? काय हे असं जर काही आठवत नसेल ना तर मग पदराला आपण हे करून ठेवायचं, असं काय म्हणतात, हा गाठ मारून ठेवायची, म्हणजे आठवतं सगळं. आणखी एक टिप देते. असं म्हणतात की माणसाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून असतो. त्याचं पोट एकदा आपण जिंकलं ना की मग मन जिंकलंच म्हणून समज. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्यासारखं खमकर राहायचं. हा म्हणजे कसं असतं, घरातली सगळी माणसं हाताच्या बोटांसारखी वेगवेगळी असतात ना, त्यांच्याशी जुळवून घ्यायला लागतं. बरोबर आहे. जान्हवी आमच्या घरात आली ना तेव्हा प्रत्येकाच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या तिने आणि सगळ्यांना आपलंसं केलं का. तूही तसंच कर. बरोबर. हो, चांगली सून होण्याचा आणि बायको होण्याचा नक्की प्रयत्न करेन मी. आणि दुसरी गोष्ट बेबी, आता उपदेश पुरे झाला, आता तुला काम सांगते. हे बघ, स्वानंदीच्या साड्यांच्या खरेदीची जबाबदारी तुझी. बर. मागे तुझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नात नाही का तुझ्या चॉईसच्या साड्या घेतल्या होत्या, नातेवाईक अजून नाव काढतात अगं. आणि ना स्वानंदीचे दागिने आहेत ना, आपण आपल्या सोनाराकडून करून घेऊया ना. काय छान डिझाईन्स असतात त्याच्याकडेचे. खरंच. अहो आजीचा चंद्रहार एकदम अप्रतिम होता, आणि जान्हवीचं मंगळसूत्र तर त्याहून टॉप. सेम तसंच्या तसंच घ्या आणि गिफ्ट करा हिला. तुम्ही लग्न कुठे करणार, इथे की बाहेर गावी? ते आता काय, खरं तर समररावांचं ठरलंय सगळं. अगं आत्तापासून समरराव वगैरे? काही आत्या. आम्हाला सांग, तुमचं दोघांचं जुळलं कुठे? आणि तू आणि तुझे ते हे समरराव. हा, ते भेटले कुठे? मी अशी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता नाही देणार आहे, का? कारण त्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल. हा वीण दोघातली ही तुटेना, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता 11 ऑगस्ट पासून सदैव आपल्या झी मराठीवर. आम्ही तर बघणार आहोत. तुम्ही बघा स्वानंदी आणि समरची नवी मालिका वीण दोघातली ही तुटेना. चला होणाऱ्या नवरी बरोबर फोटो काढूया, सेल्फी. मंदाकिनी लवकर बाहेर ये, सेल्फी काढायचा. अरे सेल्फी झाली जुनी, आता रील करूया नवीन. पण मग तुमच्या जान्हवीच्या गाण्यावर आपण करूया का ती स्टेप? चला मध्ये समोर समोर या, आशा समोर. तू मध्ये. थोडी गोड थोडी मिरची, थोडी थोडी गोड थोडी मिरची, होणार सून मी ह्या घरची, होणार सून मी ह्या घरची.